नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण वन पॉट मीलची रेसिपी बघणार आहोत। अतिशय झटपट होणारा मटार दलिया आपण बनवलेला आहे। बॅचलर मुलांसाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे। खूप जास्त भांडे न भरता झटपट कुकरमध्ये हा बनवू शकतात। त्याचबरोबर रात्रीच्या जेवणाचा आपल्या सर्वांना नेहमी प्रश्न पडलेला असतो, त्यासाठी सुद्धा हा मटार दलिया एकदम उत्तम पर्याय आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला एका कुकरमध्ये एक मोठा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे। मी या ठिकाणी तूपसुद्धा वापरलं आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल वाढवून घेतलं तरीही चालेल। तर एक मोठा चमचा इतकं साजूक तूप टाकलं आहे। तूप गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं फुलल्यानंतर यामध्ये मी पाऊण कप इतका गव्हाचा दलिया टाकून घेतलेला आहे। हा दलिया मात्र आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर चांगला भाजून घ्यायचा आहे। साधारण 5 मिनिटांसाठी तरी हा भाजायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो। सुरुवातीला याचा पिवळा रंग आहे, जसा तो भाजला जातो असा पांढर रंगाचा दिसायला लागतो आणि याच्यातून असा छान सुवास सुद्धा यायला लागतो। आता 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून टाकलेला आहे। हा दलिया खूप सौम्य चवीचा असतो, खूप जास्त मसाले वापरले जात नाही यामध्ये 1/4 कप फ्रेश मटार टाकलेला आहे आणि 1 चमचा मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। आधी सर्व हे मसाले टाकले की ते दलियाबरोबर जळतात, मग त्याची चव चांगली लागत नाही, म्हणून मसाले आपण नंतर टाकणार आहोत। तर हे सुद्धा 1 मिनिटासाठी मंद आचेवर परतवलं गेलं की यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे। हळद टाकल्यावर सुद्धा काही सेकंदासाठी ती चांगली परतवून घ्यायची आहे। तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे। आता यामध्ये आपल्याला 2.5 कप इतकं पाणी टाकायचं आहे। दलियाच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं, म्हणजे दलिया अगदी मऊसूतही शिजतो आणि अगदी मोकळा मोकळा तयार होतो। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर या दलियामध्ये आपण कुठलेही मसाले वापरलेले नाही आहे, त्यामुळे मी यामध्ये सर्वात शेवटी 1 चमचा इतका बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला टाकू शकतात किंवा स्किप केला बिर्याणी मसाला तरीही चालेल। याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि मग कुकरचं झाकण लावायचं आहे। कुकरचं झाकण लावताना नेहमी शिट्टी आधी काढून घ्या। झाकण लावल्यानंतर कुकरची शिट्टी लावायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। 2 शिट्ट्या झाल्या की गॅसची फ्लेम बंद करायची आणि पूर्णपणे याची वाफ निघू द्यायची आहे आणि मगच कुकरचं झाकण उघडायचे, म्हणजे मग दलिया अगदी मऊसूत असा शिजून तयार होतो। आता याची वाफ निघाली, आपण काढून बघूयात। मस्त अगदी दह्यासोबत हा तुम्ही सर्व करू शकतात किंवा नुसता सुद्धा खायला खूप छान लागतो। यामध्ये आपण जे तूप टाकलेलं आहे त्यामुळे याची चव अजूनच वाढते। तर तूप टाकून एकदा अवश्य करून बघा। तर गरमागरम दलिया रेडी झाला आहे, जो मी दह्यासोबत सर्व केला आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा दलिया एकदा करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।